पहा, कोणी काय बोलावं आणि कोणी काय बोलू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. कुणाचंही तोंड आपण पकडू शकत नाही. परंतु एखादी व्यक्ती जर जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा जर बातम्या पोहोचवत असेल तर त्याला रोखलं हे गेलंच पाहिजे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उभाटा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत असं म्हणत होते की आता कुणालाही निवडणुकीसंबंधीतील माहिती मागविता येणार नाही. मोदी आणि शहाणे आणि सर्वोच्च न्यायालयाने जनतेवरती केलेला हा एक प्रकारचा घोर आघात आहे. परंतु अशी कोणतीही गोष्ट नाहीये. कोणताही कॅन्डिडेट जो निवडणुकीला उभा असतो त्याला निवडणुकी संबंधित जी काही माहिती मागायची असेल ती पूर्णपणे पुरविली जाणार असं कायदा सांगतोय. मात्र निवडणुकीतील उभं राहिलेल्या उमेदवाराव्यतिरिक्त जर कुणाला काही माहिती हवी असेल तर त्याकरिता न्यायालयाची परमिशन घ्यावी लागणार आणि जर का न्यायालयाने परमिट केलं तर त्याला ती माहिती पुरविली जाणार हा सध्याचा नियम आहे. परंतु संजय राऊत जनतेला खोटी माहिती पुरविण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जनतेमध्ये न्यायालय, मोदीजी, शहाजी यांच्या विरोधात कसा रोष निर्माण होईल याच्याकरिता ते प्रयत्न करत आहेत. दर दिवशी ते फडणवीसजी आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या विरोधात माहिती जनतेला देत असतात आणि त्यांच्या विरोधात जनता कशी जाईल याकरिता प्रयत्न करीत असतात. आज ते हे सुद्धा म्हणाले की उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजी एकत्र यावेत अशी महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा आहे. परंतु संजय राऊत यांची खरोखर तशी इच्छा आहे का की या दोन भावांनी एकत्रित व्हावं आणि महाराष्ट्राचं भलं करावं? तर मुळीच नाही. कारण ज्या दिवशी उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजी एकत्र येतील त्या दिवशी संजय राऊत यांचं दुकान आपोआप कायमचं बंद होईल.